उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। हद्दवाढीचा अहवाल जिल्हा परिषदेकडून महापालिकेला सादर केला। मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S। जिल्हा परिषदेकडून हद्दवाढीतील संभाव्य 8 गावांबाबतचा अहवाल काल सायंकाळी महापालिकेला सादर करण्यात आला। सादर केलेल्या अहवालामध्ये 8 गावांमधील केवळ मूलभूत सोयी सुविधांची माहिती देण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांनी दिली। आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा संदर्भ देऊन उजगाव, सरनोबतवाडी, उजळ्यावाडी, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगा, मूळ गावठाण वगळून पाडळी, मूळ गावठाण वगळून या 8 गावांचा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समावेश व्हावा यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत महापालिकेला पत्र दिले होते। त्यानंतर महापालिकेने जिल्हा परिषदेला पत्र देऊन या 8 गावांच्या माहितीचा अहवाल मागवला होता। यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधव यांना माहिती संकलनाच्या सूचना दिल्या होत्या। 8 गावांच्या संकलित माहितीमध्ये गावांची लोकसंख्या, क्षेत्र, रस्त्यांचे क्षेत्र, प्रशासकीय इमारती, पाण्याची सुविधा, शहरापासूनचे अंतर, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती अशा मूलभूत सोयी सुविधांची माहिती एकत्रित करून अंतिम अहवाल जिल्हा परिषदेकडून महापालिकेला देण्यात आला। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।